त्यासाठी बँक निफ्टी आणि निफ्टीचं अनालिसिस बघणार आहे. तर तुम्ही आजचं जर मार्केट बघितलं, मार्केट इथून 52,200ची जी मार्केटची लेवल आहे ना, तो मेजर सपोर्ट आहे बँक निफ्टीसाठी. म्हणजे बँक निफ्टी इथं येतंय, पण इथून मार्केट कधी सेलिंगला खाली जायला तयार होईना झाले. तुम्ही जरी लेवल बघितली तर चेक करा. इथून मार्केट कंटिन्यू बाउन्स बॅक करते. इथं पण चेक करा, मार्केट इथं आलं बाउन्स बॅक. इथं आलं, इथं पण बाउन्स बॅक. इथं पण बाउन्स बॅक. आणि इथं पण सेम बाउन्स बॅक. तर मार्केटमध्ये काय होते, 52,200 ला जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत अग्रेसिव्ह सेलिंगला आपण जायचं नाही. आता माझा आजचा प्लॅन, कालचा प्लॅन असा होता की मार्केट मी अग्रेसिव्ह सेलिंगसाठी इथं थांबलेलो. म्हणजे माझा इथं प्लॅन होता की मार्केट इथून ब्रेक करेल, थोडा वेळ सस्टेन करेल, परत इथून मार्केट कंटिन्युअस मध्ये खाली जाईल. पण मार्केटनं तसं काही केलं नाही. मार्केट इथंच फर्स्ट 50 मिनिटची कॅन्डलनं मार्केटला इथं ब्रेकआउट दिला. स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल झाली, याच्यावर वरती मी इथं बाय केलं. हा प्रॉफिट मी कॅच केला. इथून इथपर्यंत मुवमेंट मिस झाली आपली, पण इथून इथपर्यंत टार्गेट मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर त्यानंतर परत मार्केट तिथून परत खाली आलं. इथून मार्केट परत रिजेक्शन देऊन इथून मार्केट खाली आलं आणि परत इथं सपोर्ट मार्केट नाही तिची रिकव्हरी केलेली आहे. तर मी इथं 52,535 ला मी इथं सेलिंगचा मेसेज टाकलेला आपल्या स्टुडंट ग्रुपसाठी. तुम्हाला मेसेज पण दाखवतो. चेक करा टायमिंग आणि मेसेज. तिथे चेक करा आता. सेल मार्केट अगेन ऍट ब्रेकआउट 52,335. 52,500चा पुट घ्यायला लावला होता 530 रुपयाला. स्टॉप लॉस दिलेला 520चा. शॉर्ट कव्हरिंग साठी मार्केट खाली आहे. किती वाजता मेसेज टाकलाय? 10:30 वाजता मेसेज टाकलाय. आणि तुम्ही मार्केट चेक करा. हा ही 10:30ची ही कॅन्डल. इथं मी सेल करायला सांगितलेलं मार्केटला. इथं मार्केटला सेल केलेलं आपण. आणि इथून इथपर्यंत आपल्याला टार्गेट मिळालं होतं. त्यानंतर इथं पण परत मी मेसेज टाकला होता की इथून मार्केट शॉर्ट कव्हरिंग साठी परत रिव्हर्स करेल. त्याचा पण मेसेज तुम्हाला दाखवतो. चेक करायचं, रिव्हर्सल होईल किंवा साईडवेज ब्रेक झालं तर अजून खाली जाईल. पण मार्केट इथंच काय, इथे चेक करा, रिव्हर्सल फ्रॉम द लेवल. जिथूनच मी सांगितलेलं मार्केट इथून रिव्हर्स होणार आहे परत. मार्केटनं रिव्हर्सल एवढा स्ट्रॉंग रिव्हर्सल मार्केटने केला, इथपर्यंत मार्केट रिव्हर्स झालेला आहे. त्यामुळे मी फक्त हा मुवमेंट आणि हा सेलिंगचा म्हणजे दोन मुवमेंट कॅच केले, त्यानंतर हा मुवमेंट काय आपल्याला कॅच झाला नाही. आता तुम्ही जर बघितलं, मार्केट खाली जायला रेडीच होत नाही. म्हणजे मार्केट खाली जायचं काय ते चिन्ह दिसणार मार्केटचे. तर उद्यासाठी आपण ट्रेड कसं करणार आहे? फर्स्ट इथं मार्केट जर ह्याच लेवलला ओपन झालं आणि फर्स्ट 50 मिनिटची जर ग्रीन कॅन्डल झाली, त्याच्यावरती आपण मार्केटला बाय करणार आहे. मार्केट अजून मूव्ह करायला सुरुवात होईल. कारण अगोदर जर भेटलं, मार्केट एकाच रेंजमध्ये आहे. आणि ह्या रेंजला कुठेतरी इथं ब्रेकआउट आलेला आहे. तर मार्केट इथं जर उद्या ओपन झालं, तर उद्या मार्केट परत वरती आपल्याला चांगले टार्गेट दाखवू शकते. तर त्यासाठी आपण पहिलं टार्गेट काय ठेवायचं ते सांगतो. इथं पहिलं टार्गेट आपलं असणार आहे 52,700च. 52,700च आपलं पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर 52,720, 750, 800. 800 नंतर मार्केट परत तिथं खाली येऊ शकतंय. तेव्हा आपण स्टॉप लॉस ट्रेल करत जायचं. जर समजा तुमचं इथं मार्केट ओपन झालं, वर जाणं परत हायच खाली आलं, प्लस स्टॉप लॉस गेला, तर मार्केट इथं व्हॉलेटिलिटी क्रिएट करणार आहे आणि परत मार्केट आपलं जाणार आहे. त्यामुळे परत आपण जसं ब्रेकआउट मिळेल तसं आपण परत आपला बाईंगसाठी जाणार आहे. हा झाला बँक निफ्टीचा प्लॅन. बँक निफ्टी जर चुकून बँक निफ्टी गॅप ओपन झाली, सॉरी गॅप डाऊन ओपन झाली, 52,300, 52,250, 350, 300 या लेवलमध्ये जर बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली, तर मग आपण अग्रेसिव्ह सेलिंगला जाऊ शकतोय. तर 52,200 लेवल मी का घेत नाही, तर प्राइस ऍक्शन तशी सांगते की इथंच कुठेतरी मार्केट ह्या लेवल ओपन झालं ना, तर आपण इथे अग्रेसिव्ह सेलिंगला जाऊ शकतो. ह्या लेवलमध्ये मार्केट इथं जर ओपन झालं ह्या लेवलमध्ये, तर आपण इथं बाईंगचाच प्लॅन करणार आहे. गॅप अप जर इथून लाईटली ओपन झालं, तर 5 मिनिटाची कन्फर्मेशन घेऊन गेलं तरी चालतंय आपण आपलं. हा झाला बँक निफ्टीत प्लॅन. आता निफ्टीत काय प्लॅन आहे तो सांगतो. तुम्ही जर निफ्टीचा जर बघितला, निफ्टी कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये. कंटिन्यू निफ्टी खाली यायला तयारच होत नाही. त्यामुळे निफ्टीत पण आपण इथं 15 मिनिटाचं कन्फर्मेशन घेऊन इथं आपला जाऊ शकतोय. पण निफ्टीत प्रॉब्लेम काय? निफ्टी ऑलरेडी लाईफ टाइम हायला चालली आहे. त्याचं लाईफ टाइम हायला येतं निफ्टी. त्यामुळं निफ्टीत बाईंग पण तेवढं रिस्क आहे. आपण स्टॉपला ट्रेल करतच जाऊ शकतोय. कधीही मार्केटतून रिव्हर्स होऊ शकतं. आता इथं तुम्ही जर चेक केलं, तर राऊंड नंबर एक जवळ आलाय निफ्टीचा 25,000 रुपये, 25,000चा. ज्यावेळी मार्केट इथं 25,000 टच करेल, त्यानंतर इथून खाली मार्केट अग्रेसिव्ह सेल येऊ शकते. इथून मार्केट अग्रेसिव्ह सेलिंगचा माझा प्लॅन आहे. इथून मार्केट जर 25,000 टच केलं, तर इथून परत मार्केट अग्रेसिव्हली खाली येऊ शकते.
निफ्टी तेवढाच प्लॅन. निफ्टीत आपण सेलिंगला आता तर जाणार नाही, सेलिंगसाठी अवॉइडच करायचंय. इथं जर ओपन झालं फ्लॅट ओपनिंग, फर्स्ट 15 मिनिटचं कॅन्डलचं कन्फर्मेशन, त्यानंतर आपण इथं आपलं जाऊ शकतोय. स्टॉप लॉस ट्रेल करत जायचं. त्यामुळं लॉस होणार नाही जास्त. हेच दोन प्लॅन आहेत आपल्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये.